हाय फ्रेंड्स, वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, कमीत कमी साहित्यातली जास्तीत जास्त चवीची आणि सगळ्यांच्या आवडीची अशी पारंपरिक आळूची वडी आपण ही रेसिपी आज करत आहोत. अगदी करायला सोपी आहे. जे काही वाफवायला वेळ लागतो तेवढाच, नाहीतर 5 ते 6 मिनिटात अगदी लवकर फटाफट होऊन जाते. आता ही जी आळूची वडी आहे ही तुम्ही ना तळून सुद्धा करू शकता. आपल्या रेसिपीमध्ये ना आपण न तळता अगदी 2 चमचे तेलामधली छान फ्राय केलेली दाखवलेली आहे. ती सुद्धा खूप सुंदर लागते बरं का. आता ही जी आळूची वडी आहे त्याचे रोल तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवले ना तरीही चालू शकतं. म्हणजे काय होतं, नैवेद्यामध्ये भरपूर प्रकार असतात आणि वेळ खूप कमी असतो. त्यावेळेला नक्कीच आहे ना आदल्या दिवशी तुम्ही रोल करून ठेवले, ऐन वेळेला तळले किंवा परतले की झालं काम. सो नक्की ही ना रेसिपी करून बघा. आता जे नवीन स्वयंपाक शिकणारे आहेत ना त्यांच्यासाठी तर परफेक्ट हा व्हिडिओ आहे. सो नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. 3, 2, 1. खास आपण नैवेद्यासाठी आहे ना आळूवड्या करणार आहोत. त्यासाठी मी इकडे आळूची पानं घेतलेली आहेत. अशा ना गड्डीमध्ये आळूची पानं मिळतात. मस्त अशी छोटीशी पानं असतात, गावरान असतात. तर मी आहे ना इकडे 2 गड्ड्या घेतलेल्या आहे आळूच्या पानांच्या. इथे मी आहे ना स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. आता कट करून घेऊयात. कशा कट करायच्या मी ते तुम्हाला दाखवते. आपण पानांच्या खालची जी देठं आहेत ना ती आत्ता कट करून घेतलेली आहेत. आपण आता काय करूयात, ही जी छोटी छोटी देठं जी आहेत ती पण कट करून घेऊया. आता हे जे देठ आहे ना अगदी कडेपर्यंत कट करून घ्यायचं. म्हणजे काय होतं की नाहीतर ते मध्ये आलं ना की आपली जी आळूवडी आहे ती आपण फोल्ड केल्यावर आहे ना मधून आहे ना चिरू शकते. यासाठी आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आणि असं आहे ना दाबून घ्यायचं. म्हणजे काय होतं की आळूवडी आपली छानपैकी ना रोल होते. आपण सगळ्या पानांची आहे ना देठं अशीच कट करून असं प्रेस करून घेऊया. मी दोन्ही गड्ड्यांच्या आहे ना पानांची सगळी देठं काढून घेतलेली आहेत आणि असं प्रेस करून घेतलेलं आहे. आता आपण हे जे पानं जे आहेत ती मोठ्यापासून छोट्यापर्यंत अशा पद्धतीने मी इथे लावून घेतलेली आहे. त्याचं कारण मी तुम्हाला नंतर आहे ना आळूवडी करताना सांगते. आणि आपण आहे ना 2 रोल करणार आहेत म्हणून आपण आहे ना 2 गड्ड्या वेगळ्या अशा पद्धतीने तयार करून ठेवलेल्या आहेत. आता जे कोरडं जे नॅपकिन असतो ना त्याने फक्त आपण आहे ना हे जी पानं आहेत ती पुसून घेऊया. आळूच्या पानांना मध्ये लावण्यासाठी आपल्याला एक मिश्रण तयार करायचं आहे. त्यासाठी मी काय केलं माहिती आहे का, की एका बाउलमध्ये 1 वाटी आहे ना बेसन घेतलेला आहे. त्यात ना अर्धा चमचा गोडा मसाला. गोडा मसाल्यामध्ये काय होतं की धन्याचं प्रमाण जरा जास्त असतं ना त्यामुळे आपली वडी इतकी सुंदर लागते. चवीप्रमाणे मीठ, 1.5 चमचा लाल मिरची पावडर किंवा जेवढं तुम्हाला पाहिजे ना तेवढं लाल तिखट, म्हणजे किंवा जेवढं तुम्हाला तिखट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. 2 चमचे चिंचेची चटणी. आपण जी आहे ना मील प्रिपरेशनमध्ये जी चिंचेची चटणी केली होती ना तीच आपण घेतलेली आहे. असा घट्ट पल्प घेतलेला आहे. आणि जर तुमच्याकडे जर ती अवेलेबल नसेल तर हल्ली विकत सुद्धा आहे ना चिंचेची चटणी मिळते, ती 2 चमचे घेतली तरीही चालू शकतं. आता आधी आपण आहे ना हे सगळं मिक्स करून घेऊया. थोडं थोडं पाणी आहे ना मिक्स करून आपण आहे ना जरासं घट्ट भिजवून घेऊयात. आपल्याला अशी कन्सिस्टन्सी पाहिजे. म्हणजे काय होतं माहिती आहे का, की जर असं घट्ट भिजवलं ना की आपल्याला आहे ना पानांवर छान स्प्रेड करता येतं यासाठी. आता वड्या करायच्या आधी आपण काय करायचंय, थोडं प्रिपरेशन करायचंय. आपण या चाळणीवर वड्यांचे जे रोल करणार आहोत ते उकडायला ठेवणार आहे. त्यासाठी काय करायचं, अगदी हाताला थोडंसं तेल घ्यायचं आणि ग्रीस करून घ्यायचं. म्हणजे काय होतं, वड्या उकडल्या की ह्याला चिटकत नाहीत यासाठी. आपण चाळणीला तेल लावलंय. मीनवाईल काय करायचं की बारीक गॅसवर एका पातेल्यात पाणी सुद्धा उकळायला ठेवायचंय. आपण 2 गड्ड्यांचे वेगवेगळे असे ना सेट तयार करून ठेवले ते. त्यातला पहिला एक सेट घेऊयात आणि जे मोठं पान आहे ते ह्याच्यातलं काढून घेऊयात. बाकीची पानं बाजूला ठेवूयात. आणि आता ही जी पुढची साईड आहे ती खाली ठेवायची आणि आतली साईड जी आहे ती अशी ठेवायची. आणि काय करायचं की अशा पद्धतीने हे जे 2 टोक आहेत ते आपल्याकडे करायची. आणि हे जे आपण आहे ना मिश्रण केलंय ते ह्याच्यावर स्प्रेड करून घेऊया. ते पण पातळ स्प्रेड करायचं. जर तुम्ही जाड केलं ना तर आपली जी वडी आहे ती सगळी पिठूळ लागते.
पहिल्या मोठ्या पानाला आहे ना हे लावून झालेलं आहे. आता मग बाकीच्या सगळ्या पानांना सुद्धा आपण अशा पद्धतीने आहे ना पीठ लावून घेऊयात. मधल्या सगळ्या पानांना आपण याला लावून घेतलेलं आहे. आता हे राहिले शेवटचं छोटं पान, ह्याला पण आपण स्प्रेड करून घेऊया. शेवटच्या पानाला लावून झालं की इथून रोल करायला चालू करायचं. हे मधलं आहे ना तुम्हाला असं वाटलं की फुगलंय तर परत प्रेस करायचं आणि छानपैकी आहे ना ह्याचा असा रोल करून घ्यायचा. असा रोल करून झाला की अगदी थोडंसं पीठ आपण ह्याला लावून घेऊयात. म्हणजे काय होतं की बाहेरच्या साईडला सुद्धा या पिठाची चव येते. याच पद्धतीने आपण दुसरा रोल सुद्धा करून घेऊयात. 2 रोल आपण तयार करून घेतलेले आहेत आणि आपलं जे प्रमाण होतं पिठाचं ते परफेक्ट होतं बघा. अजिबात उरलेलं नाहीये आणि सगळं लागलेलं आहे. आता आपण आहे ना तेलाच्या जी ग्रीस केलेली चाळणी आहे त्याच्यात हे रोल ठेवून घेऊया. आळूच्या पानांचा रोल आहे ना ते उकडण्यासाठी आपण आहे ना इकडे एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवलेलं आहे. मस्त खळखळून उकळी आली आणि लो फ्लेम केलेला आहे किंवा मग मीडियम फ्लेमवर आता आपण आहे ना ही उकडायची. मी इकडे काय केलं होतं की आहे ना ग्रीस केलेल्या चाळणीमध्ये हे 2 रोल ठेवले. इथे थोडीशी मध्ये मी स्पेस सोडली, चिटकून ठेवायचं नाही, नाहीतर काय होतं रोलचं आहे ना आपल्याला स्लाइसेस करताना प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून आता मीडियम फ्लेमवर आपण 15 मिनिटं छान या वड्या उकडून घेऊयात. 15 मिनिटं झालेली आहेत. आता वडीवरचं झाकण काढूयात आपण आणि आता मी यांना दाखवते की कसं आहे ना तयार झालंय. हे जे वडीचं मिश्रण आहे ते हाताला अजिबात चिटकत नाहीये, मस्त कोरडं झालेलं आहे आणि आपल्याला हाताला टच केल्यावरच कळतं की मस्त शिजलेली आहे. आता आपण गॅस बंद करू आणि ही चाळणी आहे ना बाजूला काढून हे जे रोल आहेत ते गार करून घेऊया. आपले रोल एकदम आहे ना गार झालेले आहेत मस्तपैकी. तुम्हाला काढून दाखवते. हे बघा अजिबात चिटकत नाही, अगदी इझिली निघतात. आता आपण ह्याच्या वड्या कट करून घेऊया. अर्धा इंच ना आपण अशा ना कट करून घेतलेल्या आहेत. आता तुम्हाला दाखवते बघा, इतकं परफेक्ट आहे ना, मस्त असं आहे ना लेअर आलेले. आता दुसऱ्या रोलचे पण अशाच वड्या आपण कट करून घेऊयात. आता या ज्या वड्या आहेत ना आपण आहे ना फोडणीत परतून घेणार आहोत. यासाठी मी एक पॅन घेतलाय. पॅनच्या ऐवजी आहे ना तुम्ही आहे ना आपले रेग्युलर जो तवा असतो ना तो घेतला तरी चालेल आणि अगदी 2 चमचे म्हणजे पोह्याचे जे चमचे असतात ना तेवढं तेल घालून घेतलं आणि असं सगळीकडे स्प्रेड करायचं आणि तेल छान गरम करून घेऊयात. आता आपण तेल गरम झालं की अगदी पाव चमचा मोहरी घालून घेऊया, चिमूटभर हिंग, चिमूटभर हळद आणि हे असं सगळीकडे ना स्प्रेड करून घेऊया. आता पांढरे तीळ असे सगळीकडे ना असे स्प्रेड करून घालूया. आता आपण आहे ना गॅसची फ्लेम जी आहे ती लोच ठेवली आहे. आता आपण काय करायचंय, या ज्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत त्या सगळ्या ह्याच्यावर ठेवून घेऊयात. लो फ्लेमवर आता या वड्या ज्या आहेत त्या एक 3 ते 4 मिनिटं आपण खालून मस्त कुरकुरीत करून घेऊया. बरोबर 3 मिनिटं झालेली आहेत. आता मी एक ना वडी तुम्हाला ना उलटून दाखवते की कशी भाजली गेली. वरून तुम्हाला आता या ह्याच्यातला फरक कळू शकेल. ही इकडून कच्ची आहे आणि ही आपण आता ना टर्न केलेली आहे. मस्त खमंग भाजली जाते. आता आपण बाकीच्या वड्या पण आहे ना टर्न करून घेऊया. आता काय करूयात, आपण सगळ्या टर्न करून घेतल्यात वड्या. दुसऱ्या साईडनी फक्त 2 मिनिटं भाजूयात कारण तवा आपला छान तापलेला आहे. 2 मिनिटं झालेली आहेत. दुसऱ्या साईडनी पण वड्या छान कुरकुरीत भाजल्या गेलेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करूयात आणि वड्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. फ्रेंड्स, नैवेद्य स्पेशल अशी मस्त कमी तेलातली कुरकुरीत खुसखुशीत आणि चविष्ट अशी आळूची वडी तयार झाली आहे. इथे आपण यांना सर्व करून घेतली आहे.